कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना या दुर्घटनेचा मोठा फटका बसतोय। पालघर स्थानकावर मालगाडी घसरून काल भीषण अपघात झालेला आहे। मात्र याचा परिणाम लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या वेळापत्रकावर झाल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्याच्यामुळे कामावर जाणारे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय। पालघर स्थानकावर काल संध्याकाळी मालगाडी घसरून भीषण अपघात झालेला आहे। जवळपास 15 तास आता उलटून गेलेले आहेत, मात्र अजूनही वाहतूक जी आहे ती काही सुरळीत झालेली नाही। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विजय, वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होईल, काय माहिती मिळतेय? वृषाली, आता मी पालघरच्या रेल्वे स्थानकावरती आहे, ज्या ठिकाणी ही जी घटना घडलेली आहे, मालगाडीचे डबे घसरलेले आपण बघू शकता की रेल्वे प्रशासनाकडून अतिशय युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम सुरू आहे। आणि रात्रीपासून जर आपण या ठिकाणी बघितलं तर जवळपास 200च्या वर जे रेल्वे प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत इथं युद्ध पातळीवर काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत ह्या या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय धीम्या गतीनं ह्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जे रात्रीचं जे कॉईल मालगाडीचे जे डबे पडलेले आहेत हे डबे आता सेंटरमध्ये घेण्यात आलेले आहेत। या ठिकाणी पोकलँड सुद्धा आणलेलं आहे। पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन हे सर्व जे आहे हे युद्ध काम करत असताना पाहायला मिळत आहे। क्रेन, मोठमोठे जे क्रेन आहेत हे क्रेन सुद्धा या ठिकाणी आणलेले आहेत। आता काल जवळपास 13 ते 14 तास झालेले आहेत की या घटनेला अद्यापही आणखी जी लोकल सेवा जी आहे ही ठप्प आहे। मात्र लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये पूर्ण थांबा देऊन या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। आणखी सध्या तरी माहिती मिळालेली नाहीये की हे काम कधीपर्यंत सुरू होईल। मात्र नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।